श्री धनलक्ष्मी महिला मंडळ आयोजित आंतरशालेय विद्यार्थी सामूहिक नृत्य स्पर्धा सर्वोत्कृष्ट पती पत्नी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 24 फेब्रुवारी रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे करण्यात आला। यावेळी नवी मुंबई आंतरशालेय नृत्य स्पर्धेत 27 शाळांनी स्पर्धेत सहभागी होऊन गोंधळ, कोळी नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नाट्य रूपांतरित शौर्य गीतावर सादरीकरण करून सोहळ्यात रंग भरले। या सोहळ्यास विशाल चॅरिटेबल ट्रस्ट अँड एज्युकेशन ट्रस्ट, ब्रिलियंट कम्प्युटर वाशी, चेतक स्वीट कॉर्नर, आर.के. ग्रुप यांच्या सहकार्याने या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला। धनलक्ष्मी महिला मंडळाच्या 25व्या वर्धापन दिनी आदर्श सर्वोत्कृष्ट पती पत्नी पुरस्कार सोहळ्याचे मानकरी श्री मारुती कोंडीराम गवळी, सौ स्नेहा मारुती गवळी, डॉक्टर मंगेश रामचंद्र पवार, डॉक्टर करिश्मा मंगेश पवार, श्री भागेश मधुकर पवार, सौ सरोज भागेश पवार यांना बहुमान मिळाला। 25व्या वर्धापन दिन सोहळ्यातील आंतरशालेय समूहनृत्य स्पर्धेत ग्रुप ए मधील ज्युनियर केजी सिनियर केजी प्रथम गटात पारितोषिक लिटिल ब्लॉसम प्ले स्कूल जुहगाव वाशी, द्वितीय पारितोषिक IES नवी मुंबई किंडरगार्टन, तृतीय पारितोषिक RF नाईक स्कूल बोनकोडे व मजुद्दीन इंग्लिश स्कूल ऐरोली यांना विभागून देण्यात आले। तर उत्तेजनार्थ पारितोषिक अक्षर ग्लोबल स्कूल करंजडे, शनशाई प्री स्कूल जुईनगर, विजेता स्कूल कोपरखैरणे, इंग्लिश मीडियम व मराठी मीडियम, विद्यादीप विद्यालय कोपरखैरणे, किंडरगार्टन प्री स्कूल घनसोली, एंजल किड्स कोपरखैरणे यांनी मिळवले। ग्रुप बी मधील इयत्ता 1ली ते 4थी प्रथम पारितोषिक IES नवी मुंबई प्रायमरी स्कूल वाशी मराठी माध्यम, द्वितीय पारितोषिक RF नाईक स्कूल बोनकोडे मराठी माध्यम, तृतीय पारितोषिक विद्यादीप विद्यालय कोपरखैरणे व उत्तेजनार्थ पारितोषिक मजुद्दीन हायस्कूल ऐरोली, RF नाईक स्कूल बोनकोडे इंग्रजी माध्यम, NPH स्कॉलर अकॅडमी घनसोली, विजेता स्कूल कोपरखैरणे, IES नवी मुंबई प्रायमरी स्कूल वाशी इंग्रजी माध्यम, एंजल किड्झी स्कूल कोपरखैरणे, विद्यादीप विद्यालय कोपरखैरणे यांनी मिळवले। ग्रुप सी इयत्ता 5वी ते 9वी प्रथम पारितोषिक मजुद्दीन हायस्कूल ऐरोली, द्वितीय पारितोषिक RF नाईक स्कूल बोनकोडे, तृतीय पारितोषिक विद्यादीप विद्यालय कोपरखैरणे यांनी मिळवले। संस्थेच्या संचालक अध्यक्षा वनिता गडदे-राजे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खुला सांस्कृतिक मंच उपलब्ध करून दिला। यावेळी विविध शाळांचा सहभाग आणि उत्साह मोठ्या प्रमाणात होता। स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकांचे आभार मानले। आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे परीक्षण नृत्य दिग्दर्शक परीक्षक सागर राव, निर्माते दिग्दर्शक सुबोध कांबळे यांनी केले। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष लिंबोरे यांनी आपल्या भारदस्त आवाजाने उत्तम पद्धतीने केले। यावेळी या सोहळ्याचे मुख्य अतिथी उद्योजक समाजसेवक श्री तेजस डाकी यांनी 25व्या वर्धापन दिनी शुभेच्छा देऊन संस्थेच्या भावी वाटचालीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर केले। तसेच श्री सावताराम खाडे यांनी देखील विशेष सहकार्य लाभले। संस्थेच्या माजी संचालिका कुसुम राजे, मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, फरीदा शेख, राजश्री यादव, सुदेशना सेनगुप्ता, रुपाली कळमकर, समाजसेविका अनिता माने, संकल्प सेवेचा फाउंडेशन महाराष्ट्र सचिव भूषण देवरे, रोहित जगताप आणि संस्थेच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। यावेळी या सोहळ्याची प्रसिद्धी माध्यम म्हणून नवी मुंबई नेटवर्क, स्वराज्य न्यूज, तरुण आव्हान मराठी वृत्तपत्र आणि आव्हान न्यूज यांचे सहकार्य लाभले।